जागतिक रक्तदान दिनानिमित्त रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रोहा अष्टमी नगर परिषद येथील कैलासवासी द.ग. तटकरे रक्तपेढी वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, डॉक्टर भट नर्सिंग होम आणि गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सभागृहात हा उपक्रम पार पडला। या शिबिरात विक्रमी 312 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला। यावेळी नगराध्यक्ष मनश्री शेडगे यांनी रक्तदानाचे संस्कार आपले आजोबा कैलासवासी जनार्दन शेडगे यांच्याकडून मिळाल्याचे सांगत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाल्याचे नमूद केले। रोहा शहराच्या विकासात आरोग्य संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्यात येत असून विविध संस्थांच्या सहकार्याने सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नुकतेच रक्तपेढीच्या आधुनिकीकरणाचे भूमिपूजन झाल्याची माहिती देत भविष्यात रक्तपेढी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले। रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे रोह्याचे नाव उंचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज आपण सगळे जाणतो की जागतिक रक्तदाता दिवस आहे, तर सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक रक्तदाता दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते। खरं तर रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं, कारण का रक्त देणं म्हणजे एखाद्याला नवजीवन देणं आहे, म्हणूनच ते श्रेष्ठदान मानलं जातं। आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे सर, मंत्री महोदया आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे हे काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या माझ्या मार्फत तुम्हा सर्वांना पोहोचवायला सांगितलेल्या आहेत, तर त्यामुळे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते। आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आदितीताई तटकरे व अनिकेतभाई तटकरे यांनी आम्हा सगळ्यांना अशीच शिकवण दिली आहे की नगरपालिकेची जी जबाबदारी आहे ही फक्त मूलभूत गरजा पूर्ण करणं नसून प्रत्येक क्षेत्रात म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास होईल अशा प्रत्येक क्षेत्रात काम करणं आहे। मग ते आरोग्याचं क्षेत्र असो, क्रीडा असो, कला असो, आणि त्याच अनुषंगाने आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचं म्हणून आपण हे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। आपण सगळेच जाणतो की प्रखर उन्हामुळे आपल्या इथल्या डॉक्टर्सना रक्ताचं खूप शॉर्टेज भासत होतं। म्हणजे पूजा मॅडम मला सातत्याने सांगत होत्या की रक्ताचं शॉर्टेज खूप आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प हे आपण ऑर्गनाइज केलं पाहिजे, आणि त्याच अनुषंगाने त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि नंतर सगळ्याच संस्था या जोडल्या गेल्या।